मी वेळोवेळी प्रशासनाला आणि समाजाला, प्रसिद्धी माध्यमांना सांगत असतो की संतोष अण्णा देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांना कुठेही पस्तावा नाही आहे, की त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही असं भाव नाही आहे की आमच्याकडून कृत्य चुकीचं घडलं आहे. त्यांना कुठंतरी असं वाटतं की आम्ही पराक्रम केला आहे. त्याच दंडेलशाहीमध्ये हे मानव जातीमध्ये आलेले प्राणी, पशु सारखे वागणारी माणसं काल अझर नावाच्या एका कैद्याला इतक्या अमानुष पद्धतीने त्यांनी मारहाण केली. तुम्ही म्हणल्याप्रमाणे कथित रेकॉर्डिंगद्वारे ती माहिती मला बाहेर मिळाली. काल 9 वाजता त्याला मारहाण झालेली आहे आणि अजूनही त्याला कसलाही उपचार केला गेलेला नाही. त्याला दवाखान्यात पाठवलं गेलेलं नाही आहे. प्रशासन, कारागृह प्रशासन कुठंतरी हे प्रकरण आपली काही गोष्टी बाहेर येऊ नयेत म्हणून ते दडपण्याचा प्रयत्न करत आहे असं दिसून येत आहे. काय मागणी तुमची? नेमकं दहशत आणखी पण संपली नाही का? आणि नेमक्या आतमध्ये कशा धमक्या दिल्या जातात तर बाबा लोकांना पण धमक्या दिल्या मी वेळोवेळी सांगतो की मी आयुष्यात प्रत्येक वेळी मॉक लिंचिंगला विरोध केलेला आहे. मी कधीही कोणत्या जाती धर्माला विरोध केलेला नाही. पण जे कारागृह प्रशासनात सध्या चाललेलं आहे की मेडिकल रिपोर्ट तयार करणं, एक बेस बनवणं, दवाखान्यात वेळोवेळी काहीतरी दुर्धर आजार आहेत असं दाखवणं आणि कोर्टाला कंडिशनल बेल मिळावी यासाठी हे सागलेले धंदे आहेत. जर कारागृह प्रशासनामध्ये जर कैद्यांनाच इतर धोका असेल तर असे कैदी कशाला ठेवतात तुम्ही? त्यांना जेल बदली करा, कुठंतरी बाहेर पाठवा. जर कारागृहातला कैदी सांगायला तयार आहे ना की ही घटना घडली, बाबा, बाकीचे कैदी काय म्हणते कर्मचारीच सांगायला जे प्रत्यक्षदर्शी तयार आहे की ही घटना घडली बाबा, प्रत्येक सुदर्शन घुलेंनी मारहाण केली अमानुष, तर तुम्ही जबाब का घेत नाही? तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला आत्ता कारागृहातून प्रशासन म्हणलं की यांची शाब्दिक बाचाबाची झाली. बरं, शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यांनी लिहून दिलं की आमची शाब्दिक बाचाबाची झाली होती, आमची कोणाविरुद्ध तक्रार नाही. बरं, एखादी घटना गुन्हा मोडल्याच्या नंतर जेल प्रशासनाला, पोलिसांना सांगावं लागतं की आमच्याकडे अशी अशी शिवीगाळ झाली किंवा असं झालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.